नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, जय भीम। आज मुंबईमध्ये रिपब्लिकन ऐक्याबाबत एक बैठक पार पडली, त्याबाबतची ही बातमी आहे। या ऐक्याबाबतच्या बैठकीमध्ये एक ठराव करण्यात आला, तो पुढील प्रमाणे। नुकतेच नागपूर येथे रिपब्लिकन ऐक्याची बैठक पार पडली आहे। आम्ही या प्रक्रियेचे स्वागत करतो। मात्र या बैठकीनंतर रिपब्लिकन नेत्यांनी काहीही प्रतिक्रिया दिल्या नाहीत, त्यामुळे आंबेडकरी समाजात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे। नागपूर येथे झालेल्या ऐक्याच्या बैठकीनंतर ऐक्याचे वातावरण तयार होत आहे। ही आंबेडकरी समाजाची जनभावना लक्षात घेऊन दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी मुंबईत व्यापक बैठक आयोजित करण्यात आली आहे। या रिपब्लिकन ऐक्याच्या बैठकीला सर्व रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना निमंत्रित करण्यात येत आहे। रिपब्लिकन ऐक्याच्या ऐक्य काळाची गरज आहे हे ओळखून सोमवार दिनांक 12 ऑगस्ट 2024 रोजी दुपारी 2 वाजता रिपब्लिकन पक्ष खोरीपच्या मुंबई येथील कार्यालयात सर्व मान्यवर नेत्यांची बैठकीला उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे। अशा पद्धतीचा आज 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मुंबईतील बैठकीत हा ठराव करण्यात आलेला आहे। या ठरावावर तानसेनभाई ननावरे, दिलीपदादा जगताप आणि भाऊ निर्भवने हे उपस्थित होते, त्यांच्या सह्या आहेत। त्याचप्रमाणे आनंद निर्भवने, आनंद जाधव, हरबंश सिंग झंडोटेड, श्याम वाडकर, विक्रांत जावळे, प्रीतम ढेकळे, नानासाहेब कदम, विक्रांत भागवत कांबळे, विनोद साळवी यांच्यासह असंख्य मान्यवर आज झालेल्या ऐक्याच्या बैठकीला उपस्थित होते। या ऐक्याच्या बैठकीच्या निमित्ताने महाराष्ट्र संध्या यूट्यूब न्यूज चॅनेलशी भाई तानसेन ननावरे, दिलीपदादा जगताप आणि भाऊ निर्भवने काय म्हणाले ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू। जय भीम। आज रिपब्लिकन पक्ष खोरीपाच्या कार्यालयामध्ये रिपब्लिकन ऐक्याच्या अनुषंगाने आज ही बैठक इथे आयोजित केली आहे। या बैठकीला उपस्थित असलेले सन्माननीय तानसेनभाई ननावरे, दिलीपदादा जगताप, आनंदजी निर्भवणे, आमचे विनोदजी साळवे आणि सर्वच पदाधिकारी आज रिपब्लिकन ऐक्याच्या अनुषंगाने वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने चर्चा इथे झाली। आणि सर्वप्रथम आम्ही नागपूरला जी रिपब्लिकन ऐक्याची बैठक झाली त्या प्रक्रियेचं, त्या बैठकीचं आम्ही मनापासून स्वागत करतो, अभिनंदन करतो। आणि ह्या प्रक्रियेमुळे समाजामध्ये रिपब्लिकन ऐक्याचं वातावरण तयार होत आहे। आणि हे रिपब्लिकन ऐक्याचं वातावरण तयार होत असताना जे प्रस्थापित रिपब्लिकन पक्षाचे गटाचे नेते आहेत त्यांच्या कोणाच्याही प्रतिक्रिया आलेल्या नाहीत। मात्र समाजाची ही भावना आहे की कुठेतरी रिपब्लिकन ऐक्य व्हावं आणि त्या अनुषंगाने एक प्रयत्न म्हणून आजची बैठक
आज या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती। या बैठकीमध्ये प्राथमिक स्वरूपात चर्चा झालेली आहे। पुढची जी बैठक आहे त्याच्यामध्ये व्यापक स्वरूपात सर्वच रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांनी गटाच्या प्रमुखांनी उपस्थित राहावं अशा अर्थाचं निवेदन आजच्या बैठकीच्या अनुषंगाने आम्ही प्रसिद्ध करीत आहोत। त्याच्यामध्ये आम्ही ठराव केलेला आहे। त्या ठरावाच्या अनुषंगाने आमचं म्हणणं असं आहे की समाजामध्ये जी भावना आहे ऐक्याची जनभावना त्याचा आदर करून येत्या 12 ऑगस्टला सोमवारी मुंबईमध्ये याच ठिकाणी ह्या कार्यालयामध्ये पुढची बैठक होणार आहे। त्या बैठकीला सर्व मान्यवर रिपब्लिकन पक्षाचे जे वेगवेगळे नेते आहेत वेगवेगळ्या गटांचे त्यांना आम्ही प्रत्यक्ष संपर्क करणार आहोत। परंतु आपल्या माध्यमातून सुद्धा आम्ही त्यांना विनंती करतो की समाजाची जनभावना ओळखून रिपब्लिकन ऐक्याची ही जी प्रक्रिया नागपूरपासून सुरू झालेली आहे, इतरही काही जिल्ह्यांमध्ये अशा पद्धतीच्या बैठका होऊ घातलेल्या आहेत, तर याला एक व्यापक स्वरूप यावं आणि आंबेडकरी समाजाची रिपब्लिकन समाजाची ऐक्याची जी भावना आहे ती मूर्त स्वरूपात कशी येईल या दृष्टिकोनातून एक प्रयत्न करण्याचा आम्ही सगळ्यांनी एक निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगाने हे पत्रक आता जमीन आता मौनीर पवणे यांनी आजच्या बैठकीची भूमिका आहे ही सविस्तर सांगितलेली आहे। आजच्या बैठकीला अनेक लोकांना निमंत्रित करण्यात आलेलं होतं आणि काही कारणामुळे किंवा मुंबईमध्ये झालेल्या पावसामुळे काही लोक या मीटिंगला येऊ शकले नाही। परंतु रिपब्लिकन ऐक्याची जी भावना आहे ती जनमानसामध्ये आहे आणि त्या भावनेचा आदर करून मी सर्व रिपब्लिकन स्वतःला जे समजतात त्यांना असं आवाहन करतो की खूप वर्ष झालं रिपब्लिकन पक्षाच्या गटातटामध्ये अनेक आपली ताकद विखुरल्या गेल्यामुळं राजकीय आणि सामाजिक जे काय आपल्याला उद्दिष्ट साध्य करायची ती साध्य करता येत नाही। आम्हाला असं वाटतं की या ठिकाणी एकसंघ रिपब्लिकन पक्ष उभा राहायला पाहिजे, कारण या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये या ठिकाणच्या गोरगरिबांचे, दलितांचे आणि सर्व समाजातील पीडितांचे जर प्रश्न सोडवायचे असतील तर त्याला एकसंघ रिपब्लिकन पक्ष हेच उत्तर आहे असं आम्हाला वाटतं आणि त्यामुळं आम्ही असं आवाहन करतो की येणाऱ्या बैठकीमध्ये सर्व रिपब्लिकन नेत्यांनी उपस्थित राहू। जय हिंद। संसदीय राजकारणामध्ये आलेलं सातत्याचं अपयश, राजकीय युत्या समजुत्या करून रिपब्लिकन पक्षाला जनतेच्या पदरात पडलेलं अपयश या सर्वांचा विचार करून हा आंबेडकरी रिपब्लिकन समाज ऐक्यासाठी आतुर आणि उत्सुक झालेला आहे। या रिपब्लिकन ऐक्यासाठी उत्सुक झालेल्या समाजाने नुकतीच नागपूर येथे जी ऐक्याच्या संदर्भाची बैठक झाली आणि त्याचं वर्तमानपत्र आणि सोशल मीडियामधून जी प्रसिद्धी झाली त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा ऐक्याचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि अनेक प्रत्येक जिल्ह्यामध्ये ऐक्याच्या बैठका सुरू आहेत। तरी देखील नागपूरच्या बैठकीचं ऐक्याचं जे वृत्तांत कानावर आलेलं आहे त्याच्याविषयी देखील संभ्रम माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे आणि म्हणून मी रिपब्लिकन पक्ष खोरीप पक्षाचे माननीय नेते सुनील निर्मोळे साहेबांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। त्यांनी त्यांच्या या कार्यालयामध्ये आजच्या या कार्यकर्त्यांच्या बैठकीचं आयोजन केलं आणि येत्या 11 ऑगस्टला जी 12 ऑगस्टला जी भव्य अशी रिपब्लिकन ऐक्याची बैठक होत आहे त्या 12 ऑगस्टच्या बैठकीला मी शुभेच्छा देत आहे आणि पुन्हा एकदा तमाम रिपब्लिकन नेत्यांना बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावर काम करणाऱ्या सर्व गटांना मी आग्रहाची विनंती करतो की ही काळाची गरज आहे। रिपब्लिकन ऐक्यामध्ये सामील व्हा, रिपब्लिकन ऐक्य बळकट करा। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा राजकीय विचार आहे। त्या राजकीय विचाराला ताकद देण्यासाठी आपण सर्वांनी एक येणे काळाची गरज आहे। 12 ऑगस्टच्या बैठकीला शुभेच्छा। आपल्या सर्वांना अभिवादन करतो। जय हिंद।
नमस्कार, आपण पाहताय महाराष्ट्र संध्या न्यूज चॅनेल आवाज महाराष्ट्राचा।